हॅलो फ्रेंड्स, सुरुवातीला माझी ओळख करून देते. मी सोनाली पराग खंडारे, सीताबाई संगई ज्युनियर कॉलेज, अंजनगाव, सुरजी. मी वर्ग 11वी आणि 12वी कला शाखा, राज्यशास्त्र आणि इतिहास हे 2 विषय शिकवते. आज आपण वर्ग 11वीच्या कला शाखेतील राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयाची ओळख करून घेणार आहोत. मी इथे व्हाईट बोर्डवर तुम्हाला एकूण राज्यशास्त्राची प्रकरणं आणि इतिहासाची प्रकरणं लिहून दिलेली आहेत, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांजवळ अजूनही पाठ्यपुस्तकं उपलब्ध नाही आहेत त्यांना माहीत व्हावं म्हणून. तर सर्वप्रथम आपण राज्यशास्त्र या विषयाची ओळख करून घेऊया. राज्यशास्त्र हा विषय तुम्ही वर्ग 4थी 5वीपासनं नागरिकशास्त्र या विषयाअंतर्गत शिकलात. त्यानंतर तुम्ही 9वी आणि 10वीला राज्यशास्त्र हा विषय इतिहास या विषयासोबत शिकलात, राज्यशास्त्र या नावानेच. पण आता ज्युनियरमध्ये कॉलेजमध्ये किंवा 11वी 12वीमध्ये तुम्हाला राज्यशास्त्र आणि इतिहास हे दोन्हीही विषय 100 मार्कांसाठी अभ्यासायचे आहेत. यापैकी 20 मार्काची तुमची आम्ही अंतर्गत लेखी मूल्यमापन परीक्षा घेतो आणि 80 मार्काचा वेगळा पेपर असतो. असाच पॅटर्न 12वीला पण राहील. 80 मार्काचा पेपर अमरावती बोर्डाकडून, जे पुणे बोर्डाचा पेपर असतो, हँडल केला जाईल आणि 20 मार्काचा पेपर आम्ही अंतर्गत मूल्यमापनाअंतर्गत घेणार आहोत. तर आपल्याला एकूण राज्यशास्त्र या विषयामध्ये 10 प्रकरणं अभ्यासायची आहेत. आता राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर जिथे राज्याचा अभ्यास होतो ढोबळमानाने. पण राज्य हे तर निर्जीव असतं, अमूर्त असतं. मग राज्यामध्ये नेमका सजीव घटक आणि मूर्त घटक कोणता, तर राज्याचे आपण जर 4 घटक अभ्यासलो की लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौमत्व आणि शासनसंस्था. तर लोकसंख्या आणि शासनसंस्था, की लोक असल्याशिवाय राज्य निर्माणच होणार नाही. नुसती खाली भूमी असेल तर राज्य होईल का, नाही, तर लोक आवश्यक आहेत. मग ह्या लोकांना नियंत्रित ठेवण्यासाठी या लोकांमधल्याच काही लोकांनी एक असा शासन मंडळ निर्माण केलं, ज्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणू, की जे या लोकांना नियंत्रित करतं किंवा व्यवस्थित कायदेशीररित्या व्यवस्थित नियोजित त्यांचा कारभार चालवतो. त्याला आपण शासन म्हणतो. आणि हे शासन कोणत्या अधिकाराअंतर्गत चालवतं, तर राज्य ह्या लोकसंख्येने राज्याच्या त्यांना स्वतःहून अधिकार प्रदान केलेले आहेत. म्हणजेच राज्यशास्त्र या विषयात राज्याचाच अभ्यास होतो, पण त्या अनुषंगाने राज्यातल्या लोकांचा, त्यानंतर राज्यातल्या शासन प्रकारांचा अभ्यास होतो, की जे लोकांनी, म्हणजे आपण बघा अब्राहम लिंकनची व्याख्या काय आहे लोकशाहीची, लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. ठीक आहे ना. तर या राज्यशास्त्रामध्ये एकंदरीत आपल्याला राज्य या संकल्पनेचा अभ्यास करायचा आहे आणि त्या अनुषंगाने विविध सिद्धांत आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. पण राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे लोक, म्हणजेच नागरिक. आणि या नागरिकांचा सुद्धा आपल्याला इथे काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये अमूर्त रूपातील 2 घटक, भूप्रदेश आणि सार्वभौमत्व, आणि मूर्त स्वरूपातील 2 घटक, लोकसंख्या आणि आपण ज्याला म्हणू शासन प्रकार किंवा शासनसंस्था, असा आपल्याला अभ्यास या राज्यशास्त्रात एकूण सिलेबसमध्ये करायचा आहे. त्याच्या अनुषंगाने विविध घटक यात येणार आहे. पण या सगळ्यांचा संबंध कोणाशी असणार आहे, राज्य आणि नागरिक म्हणजे लोकांशी. तर एकूण 10 प्रकरणं आपल्याला अभ्यासायला आहेत. पहिलं प्रकरण राज्य आहे, की ज्यामध्ये आपण राज्य म्हणजे काय, राज्याचे घटक काय आहेत, राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्राचे प्रकार काय किंवा राष्ट्राची वैशिष्ट्य काय आहेत, हे अभ्यासणार आहोत. तसंच राष्ट्रवादाचे प्रकारही अभ्यासणार आहोत. त्यानंतर राज्य आणि शासन संस्था यातला फरक आपण अभ्यासणार आहोत.
दुसरा पाठ आहे स्वातंत्र्य आणि हक्क. यामध्ये आपण स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याच्या विविध लोकांनी, जसं जॉन लॉक आहे, त्यानंतर थॉमस हॉब्स आहे, रुसो आहे, बेंथम आहे, मिल आहे, यांनी स्वातंत्र्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या व्याख्या कशा केल्या. सकारात्मक स्वातंत्र्य, नकारात्मक स्वातंत्र्य, इसाया बर्लिन यांची ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण एक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये भारताची संकल्पना काय आहे, प्राचीन काळात, भारतीय काळामध्ये किंवा आता आधुनिक याच्यात भारताने स्वातंत्र्य ह्या संकल्पनेला कसं स्थान दिलं आणि कसं ते भारतामध्ये ह्याची प्रस्थापना झाली, हे आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण हक्क हा एक घटकसुद्धा याच प्रकरणात अभ्यासणार आहोत की नैसर्गिक हक्क, मानवी हक्क, वैधानिक हक्क, नागरी हक्क, राजकीय हक्क, सामाजिक हक्क, आर्थिक हक्क, या विविध प्रकारांमधून आपण ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत, तेही या अनुषंगाने आपण अभ्यासणार आहोत. पुढचा घटक आहे समता व न्याय. इथे पण सेम स्वातंत्र्यासारखं समता म्हणजे काय, समतेचा इतिहास काय, इथे फक्त भारताचा नाही तर जागतिक स्तरावर समता कशी प्रस्थापित झाली. कारण प्राचीन काळी प्रत्येकच देशामध्ये उच्च नीच हा भेदभाव होता, कुठे रंगावरून तर कुठे शिक्षणावरून, पैशावरून, जातीपातींवरून, धर्मावरून. तर एक समतेची वाटचाल, समता या तत्वाची वाटचाल जागतिक स्तरावर कशी झाली हे तर आपल्याला बघायचीच आहे. तसंच भारतीयदृष्ट्या समतेची वाटचाल, कारण आपल्याकडे अस्पृश्यता पाळली जात होती भारतात, 150 वर्ष आधीचाच काळ बघा. तर भारतामध्ये हे समता हे तत्त्व कसं प्रस्थापित झालं, त्यासाठी कसे प्रयत्न केले गेले, कोणी ते प्रयत्न केले, हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तसंच समतेचे महत्त्वाचे पैलू म्हणजे वैशिष्ट्य, समतेचे वैशिष्ट्य काय आहे की कायद्यापुढील समता आणि कायद्याचे समान संरक्षण. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि कायद्याचे संरक्षण सगळ्यांना एकसारखे आहे. अशा विविध वैशिष्ट्यांद्वारे आपल्याला ह्या समता टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर समतेचे प्रकार अभ्यासायचे आहेत, नागरी समता, राजकीय समता, सामाजिक समता. याच टॉपिकमध्ये आपल्याला न्याय हे तत्त्वसुद्धा अभ्यासायचं आहे. न्यायाचे प्रकार अभ्यासायचे आहे, वैधानिक न्याय, नैसर्गिक न्याय, सामाजिक न्याय. भारतीय न्यायाची संकल्पना पण आपल्याला अभ्यासायची आहे की पूर्वी प्राचीन काळी भारतात न्यायव्यवस्था कशी होती आणि ती डेव्हलप होत आज आधुनिक भारतात न्यायव्यवस्था किंवा न्यायमंडळ ही प्रणाली कशी कार्य करते हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर प्रकरण 4मध्ये आपण अभ्यासणार आहोत संविधानिक शासन. यामध्ये संविधान म्हणजे काय, म्हणजे राज्यघटना. तर राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटनेची वैशिष्ट्य काय, ते ही एक सर्वोच्च नियमांचा समुच्चय आहे, अधिकारांचा संच आहे, उद्दिष्टे व मूल्यांचा संचय ही राज्यघटनेची आपल्या काय आहेत, आपण म्हणू घटक आहेत हे आपल्या राज्यघटनेतले. आणि ह्या घटकांच्या संबंधानेच राज्यघटना तयार झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर संविधानवाद म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे की संविधानाची निर्मिती अशी एकाच झटक्यात झालेली नाही, तर काळानुसार कायदे होत गेले, त्यात वाढ होत गेली, बदल होत गेली आणि ह्या कायद्यानुसारच पुढच्या परिस्थितीनुसार अजून आपण ज्याला म्हणू की विभाजन होत गरजेनुसार प्रत्येक घटकाला सत्तेमध्ये सहभाग मिळावा आणि संविधानानुसारच हे सर्व कायद्यानुसार हे कार्य चालावं. अशा प्रकारे आपल्याला एक संविधानाचा अभ्यास करायचा आहे, संविधानवादाचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लोकशाही शासनाचे प्रकार अभ्यासायचे आहे, ज्यामध्ये संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही हे 2 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. संघराज्य पद्धत आपण त्यात अभ्यासणार आहोत की भारत एक संघराज्य आहे, तसंच युनायटेड स्टेट्स एक संघराज्य आहे, पण याचे प्रकार आहेत केंद्राकर्षी, केंद्रोत्सारी, हे सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर 5वं प्रकरण आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना. यामध्ये प्रतिनिधित्व म्हणजे काय की आपण लोकसभेमध्ये खासदार, विधानसभेत आमदार निवडून देतो आहोत. मग हे प्रतिनिधी म्हणजे काय, त्याची कल्पना काय आहे, त्याचे प्रकार कसे आहेत, हे प्रतिनिधित्वाची ही संकल्पना कशी डेव्हलप होत गेली हे सुद्धा आपल्याला, की पहिले राजा म्हणजे देवाचा अंश, मग तो दैवी सिद्धांत, तर अशा प्रकारे हे डेव्हलप कसं होत गेलं आणि आज माणूसच माणसाला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देतो आहे, पण तिथे कुठेही तो देवाचा अंश आहे किंवा काही असं नाही, तर फक्त हा त्या योग्य आहे की तो शासन कारभार चालवू शकेल.
या एका पात्रतेच्या योग्यतेच्या मुद्द्यावर आपण प्रतिनिधी निवडून देतो. तर हा जो सगळा प्रवास आहे या संकल्पनेचा, हा आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर प्रतिनिधी सभा म्हणजे काय हे आपण बघणार आहोत, की प्रतिनिधींची सभा जिथे आपण आता थोडक्यात म्हणू की प्रतिनिधींची सभा कोणती आहेत, आपण लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद म्हणतो आहोत. तर अशी प्रतिनिधींची सभा, हे पण गृह कसे निर्माण झाले ते अभ्यासायचं आहे. त्यानंतर भारताच्या अनुषंगाने विचार करता भारतामध्ये निवडणुका, प्रतिनिधी हे कधी सुरू झालं, त्यानंतर प्रतिनिधित्वाच्या पद्धती कशा आहेत, निवडणूक आहे की नेमणूक आहे की बिगर शासकीय नियुक्ती आहे, अशा पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. मतदान म्हणजे काय, मतदार म्हणजे काय, मतदानाचा हक्क कधी मिळतो, भारताच्या बाबत विचार करायचा झाला तर 1989 नंतर ज्या भारतीय नागरिकाने, बघा पहिली अट भारतीय नागरिकाने, दुसरं वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत आणि तिसरं जो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे अशांना भारतीय संविधान मतदानाचा अधिकार देतो. तर अशा अनुषंगाने मतदान हक्क, ह्या गोष्टी आपल्याला, मतदानाचा हक्क हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर राजकीय पक्ष म्हणजे काय, प्रादेशिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष, या पक्षांचे वर्गीकरण कसे होईल. आता विचारप्रणालीनुसारही वर्गीकरण होतं किंवा त्यांच्या व्यापकतेनुसार सुद्धा वर्गीकरण केलं जातं. हितसंबंधी गट म्हणजे काय, दबाव गट म्हणजे काय, जे राजकीय सारखे 60% काम करतात पण ते निवडणुका लढवत नाही, तर आपले मुद्दे राजकीय पक्षांकडून दबाव पाडून मान्य करून घेतात आपल्या मागण्या, म्हणजे हे हितसंबंधी किंवा दबाव गट. तर याचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. NGOजचा थोडक्यात अभ्यास करायचा आहे. NGO म्हणजे अशासकीय संस्था किंवा बिगर राजकीय संघटन ज्याला आपण म्हणू. त्यानंतर 6वं प्रकरण आहे न्यायमंडळाची भूमिका. आता इथे अर्थात नावातच तुमच्या लक्षात येईल की न्यायमंडळ म्हणजे यांचं कार्य आहे न्यायदान करणे. तर न्यायमंडळ रचना कशी आहे किंवा न्यायमंडळाचं कार्य काय, न्यायमंडळाचं स्वातंत्र्य कसं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये शिकायचं आहे भारतातली न्यायव्यवस्था कसा विकास होत आला प्राचीन काळापासून तर आजपर्यंत. त्यानंतर न्यायमंडळाची सक्रियता आपल्याला अभ्यासायची आहे की समाजातल्या काही वाईट गोष्टींसाठी किंवा अन्यायासाठी कसं न्यायालय स्वतःहून पुढाकार घेऊन याचिका दाखल करून सुनावणी करून न्याय देतं. तर ही न्यायालयीन सक्रियता आपल्याला अभ्यासायची आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनही आपल्याला अभ्यासायचं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय की जर भारतातलं कोणतंही सरकार, मग ते घटक राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, हे जर राज्यघटनेच्या मूल्यांना धक्का लागेल किंवा त्याच्या विरोधात जाईल असा कायदा करत असेल तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द ठरवतो, कारण तो राज्यघटनेच्या विरोधात आहे. याला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात. तर याचंही आपल्याला सविस्तर अभ्यास या पाठामध्ये करायचा आहे. त्यानंतर 7व्या पाठामध्ये आपल्याला लोकप्रशासन, यामध्ये आपल्याला लोकप्रशासनाची व्याख्या बघायची आहे. त्यानंतर राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यातला परस्परातला सहसंबंध किंवा परस्पर संबंध आपल्याला अभ्यासायचा आहे. कारण एक लक्षात घ्या, राज्यशास्त्र हा विषय आहे आणि लोकप्रशासन हे राज्यशास्त्रातली जी काही मूल्य आहे, तत्त्व आहे, राज्यासंबंधीचे किंवा शासनाची जी काही कर्तव्य राज्यशास्त्रात सांगितली आहे ती प्रत्यक्ष उतरवण्याचं कार्य लोकप्रशासनाच्या माध्यमातून होत असतं. तर लोकप्रशासनात कोणत्या बाबींचा उल्लेख होतो, जसं शासनाची कार्य आहे, लोककल्याण आहे, सार्वजनिक हित आहे, या बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पोस्ट कॉर्प नावाची एक संकल्पना पण आपल्याला यामध्ये लोकप्रशासनाच्या बाबतीत संक्षिप्त दृष्टिकोनात शिकायची आहे. थोडक्यात प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेशन, रिपोर्टिंग अँड बजेटिंग, या सगळ्यांचं पहिलं अल्फाबेट घेऊन हे सूत्र तयार केलेलं आहे पोस्ट कॉर्प नावाचं. तर तेही आपण अभ्यासणार आहोत. व्यापक दृष्टिकोन लोकप्रशासनाचा, सार्वजनिक धोरणाची निवड कशी केली जाते, त्याचे परिणाम कसे होतात हे पण आपण अभ्यासणार आहोत. भारतातली प्रशासकीय प्रणाली आपल्याला अभ्यासायची आहे. जसं आपली प्रणाली राज्यस्तरावरही आहे आणि राष्ट्रस्तरावरही आहे, स्थानिक स्तरावरही आहे, म्हणजे ग्रामपंचायतीपासून तर केंद्र सरकारपर्यंतची ही प्रशासकीय प्रणाली आहे. तर ते कार्य कसं चालतं ते आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत या पाठामध्ये. त्यानंतर 8व्या पाठामध्ये आपण विकास प्रशासन
म्हणजे काय, याचा अर्थ, उत्पत्ती, व्याख्या अभ्यासणार आहोत. त्यानंतर विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. जसं बदलाभिमुख आहे ते उत्पादनाभिमुख आहे, लोकांचा सहभाग असतो या विकास प्रक्रियेत. भारतातील विकास प्रशासन कसे आहे, कसे चालू झाले, आता त्यांची कार्यकाळ किंवा त्यांची वाटचाल कशी चालू आहे भारताची, हे आपण या विकास प्रशासनाच्या बाबतीत बघणार आहोत. जसं जमीन सुधारणा, कृषी क्षेत्र, आत्मनिर्भरता या भागामध्ये आपण कसा विकास साध्य केला आहे प्रशासनाचा मार्फत, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर नीती आयोग आपल्याला अभ्यासायचा आहे, ज्याला आधी नियोजन आयोग म्हणायचे, तर आता ह्यालाच नीती आयोग असं म्हटलं गेलं आहे, जे पंचवार्षिक योजना ठरवतात. तर नीती आयोग आणि आतापर्यंत झालेल्या थोडक्यात महत्त्वाच्या पंचवार्षिक योजनांची माहिती. त्यानंतर या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी किंवा वंचित घटकांसाठी विविध योजना आपल्या सरकारने, भारत सरकारने वेळोवेळी राबवलेल्या आहेत. तर त्या काही योजनांची माहिती पण आपल्याला घ्यायची आहे. जसं 1975मध्ये 20 कलमी कार्यक्रम, दारिद्र्य निर्मूलन आणि जीवनमान उंचवण्याचं उद्दिष्ट, अशा प्रकारच्या ज्या योजना आहे, जवाहर रोजगार योजना 1989ची, ह्या योजनांचा अशा काही जवळपास एक लक्षात घ्या की 13 ते 14 योजनांची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर 9वा पाठ आहे 1945 नंतरचे जग. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 असं हा कालावधी होता आणि 1945ला हे दुसरं महायुद्ध संपलं. त्याचे जगावर काय परिणाम झाले, त्यानंतर सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेमध्ये जे शीतयुद्ध सुरू झालं, या दोन जागतिक महासत्ता उदयाला आल्याने, तर त्या शीतयुद्ध म्हणजे काय, त्याचे परिणाम काय, नेमक्या महत्त्वाच्या घटना शीतयुद्धाच्या काळातील आपल्याला अभ्यासायचं आहे. सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर शीतयुद्धाचा शेवट झाला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो पाठ आहे, तो पाठ ह्याचाच पुढचा भाग आहे की 1945 नंतरचे जग भाग 2. यामध्ये शीतयुद्धाचा प्रभाव कसा कमी केला जाईल, देतांत पर्व काय आहे, त्याचा देतांत पर्वाचं पूर्ण अर्थ, स्वरूप आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. कालखंड देतांत पर्वाचा. त्यानंतर आपल्याला काही विविध संघटनांची इथे नावं आली आहेत, जशी एसियान आहे, सार्क आहे, AU आहे, EU आहे. या संघटनांची पण थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायची आहे इथे. त्यानंतर वेगवेगळे करार जे केले गेले, सेंटो, सिएटो, नाटो, वार्सा करार, या करारांची माहिती पण आहे की कोणत्या देशाच्या अनुषंगाने ही करार केले गेले आहेत, आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर गोर्बाचेवची कारकीर्द आपल्याला अभ्यासायची आहे आणि सोव्हिएत युनियनचं विघटन आपण अभ्यासणार आहोत की जेणे त्या विघटनाबरोबरच शीतयुद्धाचा अंत झाला. तर जवळपास असं एक पूर्ण 1991पर्यंतचा आपल्याला राज्यशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास या 11वीच्या वर्षामध्ये करायचा आहे. आपण जो राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम बघितला आहे, हा अभ्यासक्रम तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. तसंच तुम्हाला एकंदरीत जगाची राजकीय घडामोड कशी बदलत गेली, कोणत्या घटनांचा प्रभाव कसा पडत गेला आणि आजचे हे आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंध कसे डेव्हलप झाले, संघटनांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं यामध्ये अभ्यासायचं आहे. तुम्हाला जे पाठ्यपुस्तक आहे तुमच्यासाठी तयार केलेलं, ते खूप उत्कृष्ट तयार केलेलं आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जी माहिती आवश्यक आहे ती या पाठामध्ये दिलेली आहे. जरी प्रत्येक पॉईंट डिटेल दिलेला नसला तरी शिकवताना त्या अनुषंगाने त्या मुद्द्याचं वर्णन केलं जाईल आणि त्या दृष्टीने तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये म्हणा किंवा पुस्तकातच म्हणा, तिथल्या तिथे नोंदवून तुम्हाला घ्यायचं आहे एक्स्ट्रा माहिती विश्लेषणामधली. आणि अशा पद्धतीने आपल्याला वर्षभरात हा अभ्यास करायचा आहे. आता आपण इतिहास या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेऊ. या इतिहासामध्ये एकूण 16 प्रकरणं तुम्हाला दिली आहेत. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा अभ्यास की ज्या घडून गेलेल्या आहेत. म्हणजे आत्ता मागचा क्षण जो गेला, मी बोलेपर्यंत जो क्षण गेला निसटून, तो सुद्धा इतिहासात जमा झाला. तर आपल्याला या वर्षामध्ये 11वीच्या जवळपास नवाश्मयुगापासून ते इसवी सन 1800पर्यंतचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा. म्हणजे ऋग्वेद काळाच्या आधीपासूनचा, की पहिला शेतकरी कसा, आद्य शेतकरी म्हणजे पहिला शेतकरी समूह अर्थाने आपल्याला इथे घ्यायचा आहे. म्हणजे नवाश्मयुगाचा काळ,
म्हणजे हे आत्ताचे आपण जे 2000 वर्ष आपल्याला इसवी सनानंतरचे आणि इसवी सना आधीचा जवळपास 10 ते 12,000 वर्ष आधीचा काळ इथपासूनचा इतिहास आपल्याला अभ्यासाला पण थोडक्यात आहे आणि सोपी भाषेमध्ये दिलेला आहे. थोडा फक्त तुम्हाला साल लक्षात ठेवावे लागतात. गावांची नावं आहेत आणि वेगवेगळे जे घटनांमध्ये जी काही शब्द वापरली गेली आहेत त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. तर इतिहास हा विषयसुद्धा MPSCच्या दृष्टीने, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही त्या अनुषंगाने जर आत्तापासून या विषयाची तयारी केली तर निश्चितच यश मिळतं. कारण जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा पेपर जर पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की 30% क्वेश्चन्स हे राज्यशास्त्र आणि इतिहास या 2 विषयांवर असतात आणि 10वीपासून खरं म्हणजे तर 5वीपासूनच तयारी सुरू करतात काही विद्यार्थी. पण ठीक, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही 11वीपासूनच जर या दोन्ही विषयांकडे चांगलं लक्ष दिलं आणि हे विषय, यातील संकल्पना, यातील मुद्दे, घटना, त्यांचा क्रम, त्यांचे परिणाम, सहसंबंध, त्यानंतर कार्यकारण भाव हे सगळं जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्रॅक करणं सहज आणि सोपी जाईल, हे नक्की. त्यामुळे ह्या दोन्ही विषयांचा अभ्यास एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही करावा आणि जिथे जिथे अभ्यास करताना तुम्हाला अडचणी येतील तर तुमची या विषयांची शिक्षिका म्हणून मी नेहमीच तुम्हाला मार्गदर्शनासाठी माझ्या परीने तयार आहेच. तर आपण आता इतिहासाच्या ओळख करून घेऊ या अभ्यासक्रमाची. पहिला पाठ आहे आद्य शेतकरी. या पाठामध्ये आपल्याला नद्यांकाठची संस्कृती, जशी गंगा नदीकाठी भारतीय संस्कृती आहे, सिंधू नदीकाठी वगैरे, त्यानंतर नाईल नदीकाठीची इजिप्तची संस्कृती, अशा संस्कृत्यांचा अभ्यास करायचा आहे. शेतीची सुरुवात कशी झाली, कसं कृषी उत्पादन घेतलं गेलं, भारतातील आद्य शेतकरी समूह कुठे होते पहिले, त्यानंतर गाव वसाहती हळूहळू कशा, भटके समूह होते पण गाव, स्थिर गाव कसं निर्माण झालं, त्यानंतर व्यापार आणि दळणवळण कसं होतं, नागरिकीकरणाची सुरुवात कसं झाली, म्हणजे शहरं वसण्याची सुरुवात कशी झाली, हे सगळं आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायचं आहे. दुसरा पाठ आहे भारतातील आद्य नगरे. आद्य म्हणजे सुरुवातीची, पहिली. हडप्पा संस्कृती, ज्ञात असलेली भारतातील पहिली नागरी संस्कृती आपल्याला जी ज्ञात आहे ती आहे ही सिंधू किंवा हडप्पा, मोहेंजोदडो अशा नावाने आपण ओळखतो. तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे. नगर, गाव यांचा संबंध कसा होता, व्यापार कसा होता, व्यवस्थापन कसं होतं, उत्पादन, शासन व्यवस्था, आणि ही जी नगरं निर्माण झाली होती त्यांचा ऱ्हासही झाला तेवढ्याच वेगाने. तर हा ऱ्हास का झाला हे पण आपल्याला अभ्यासायचं आहे या पाठामध्ये. त्यानंतर तिसरा पाठ आहे भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती. ताम्रपाषाण, तांब आणि दगडाचा उपयोग मानव जगण्यासाठी करत होता, त्याच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी करत होता, म्हणून त्याला ताम्रपाषाण युग म्हणतात. तर भारतातील ताम्रपाषाण युगाचा कालखंड कोणता, कुठे कुठे खुणा आढळतात या ताम्रपाषाण युगीन गाव वसाहतींच्या, महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत, म्हणजे कुठे या वसाहती होत्या याचे अवशेष मिळाले आहेत, आणि भारतातील महापाषाण युग. महापाषाण युग म्हणजे जिथे मृत व्यक्तीच्या समाधीभोवती, की जिथे त्याला पुरला आहे त्याच्या भोवती भले काय मोठे, म्हणजे प्रचंड असं समजा तुम्ही की 100-100, 200-200, 300 टन वजनाचे मोठे मोठे दगड असे गोलाकार रचले जात, त्याला महापाषाणयुगीन संस्कृती म्हणतात. तर त्या संस्कृतींचे महाराष्ट्रात काही ठिकाणं होती, भारतात आहे किंवा इतर जगात आहेत, तर त्या काळाची पण आपल्याला या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे. महाराष्ट्रातील त्यामध्ये मध्य प्रदेशातील कायथा संस्कृती, महाराष्ट्रातली जोडवी आणि माळवा संस्कृती आहे, याही संस्कृतींचा आपण अभ्यास करणार आहोत. चौथा पाठ आहे वैदिक काळ. वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, ज्यामध्ये 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद यांच्या भाषाशास्त्र, त्यानंतर पुरातत्व, वेदकाळातील परिस्थिती, त्यातली समाजरचनेचा उल्लेख, रीतिरिवाज किंवा समाजजीवन कसं होतं त्यावेळेचं, त्यानंतर त्या पूर्ण संस्कृतीचं एकंदरीत चित्रण आपल्याला ह्या काळातलं या पाठामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे जनपदे आणि गणराज्ये. सिंधू संस्कृती नंतर वैदिक संस्कृती, आणि या वैदिक संस्कृतीतूनच पुढे
जनपदांची निर्मिती झाली. या जनपद म्हणजे मोठी मोठी एक शहरं आणि त्याच्यावर अवलंबून असणारी छोटी छोटी गावं आणि यांच्यापासून एक जनपद ज्यांचे व्यापारी संबंध होते. जनपद म्हणजे आपण म्हणू छोटे छोटे संस्थानं एक प्रकारे. पुढे एकमेकांवर आक्रमण करून हे संस्थान दुसऱ्या संस्थानात विलीन करण्यात आलं आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या जनपदांचं स्वरूप जाऊन मोठी मोठी 16 महाजनपदे निर्माण झाली. त्यातली काही गणराज्य होती तर काही राजेशाही असणारी होती. तर ह्या अशा 16 जनपद महाजनपदांची माहिती आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. गणराज्य कोणती होती, त्यातली गणराज्याची व्यवस्था कशी होती, त्यामध्ये प्रशासन कसं चालत होतं, अधिकारी वर्ग कसा होता, हे सगळं आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. 6व्या धड्यामध्ये महाजनपदं बघायची आहेत आणि 5व्या धड्यामध्ये आपल्याला जनपदं बघायची आहेत. त्या 16 महाजनपदांमध्ये काशी आहे, कोसल आहे, अंग, मगध, त्यानंतर मल्ल, पांचाल, अवंती अशा 16 महाजनपदांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्या महाजनपदांमधली राजव्यवस्था कशी होती, श्रेणी म्हणजे व्यापार कसा होता, व्यापाऱ्यांच्या श्रेणी कशा होत्या, तत्त्वज्ञान, विविध संप्रदाय, हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. विविध संप्रदायामध्ये गौतम बुद्धांचा काळ आहे, तीर्थंकर जैन 24वे तीर्थंकर महावीर स्वामींचा काळ आहे. तर त्या धर्माचं तत्त्वज्ञान, त्यांची शिकवण आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायची आहे. 7वा पाठ आहे भारत आणि इराण. इराणचं जुनं नाव होतं पर्शिया, जिथे पारशी समूहाचे किंवा धर्म मानणारे लोक राहायचे. तर भारतीय उपखंड आणि इराण यांचं साम्राज्य, त्यानंतर पर्शियन साम्राज्याचे आपापसातले मतभेद, त्यांच्या लढाया आणि मग पर्शियन साम्राज्य अखमोनीय होऊन भारतामध्ये हे पारशी लोकांचं आगमन आहे. इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव आहे, कारण व्यापार असल्यामुळे यांची सांस्कृतिक आणि सामाजिक देवाणघेवाण जी झाली, राजकीय देवाणघेवाण. तर या अनुषंगाने आपल्याला पूर्ण अभ्यासायचं आहे. सिकंदराची स्वारी भारतावरची ही सुद्धा आपल्याला बघायची आहे. पोरस राजाच्या काळामध्ये ही जी सिकंदर स्वारी झाली ही आपल्याला अभ्यासायची आहे. इसवी सनापूर्वी जवळपास 300 वर्षाच्या आधीचा काळ. यानंतर मौर्यकालीन भारत, मगध या महाजनपदाचं साम्राज्य म्हणून उदय होणे, नंद घराणं, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य त्यांचे गुरु, हा काळ आपल्याला अभ्यासायचा आहे. सम्राट अशोक ह्याच्या कालखंडाची माहिती घ्यायची आहे. राजव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला, समाजजीवन, संस्कृती कशी होती आणि प्रगती विकास कसे होते हे आपल्याला सगळं अभ्यासायचं आहे. यानंतर मौर्योत्तर काळातील भारत आपल्याला अभ्यासायचं आहे की मौर्य घराणं लयाला गेल्यावर मगधेवर किंवा एकंदरीतच भारतावर, कारण मगध घराण्याचं मौर्य साम्राज्य हे जवळपास 85% भारतीय उपखंड व्यापणारं हे साम्राज्य होतं. पण हे लयाला गेल्यावर वेगवेगळी छोटी छोटी राज्य आणि राजघराणे उदयाला आली. त्यामध्ये शुंग साम्राज्य आहे, सातवाहन आहे. मग यांची राज्यव्यवस्था कशी होती, साहित्य, कला, समाजजीवन, व्यापार, उद्योग, ही माहिती आपल्याला सगळी मौर्योत्तर काळातील भारतामध्ये घ्यायची आहे. भारतीय इतिहासातील नवे पर्व हे 10वं चॅप्टर आहे तुमचं. यामध्ये मध्य आशियातील भटक्या टोळ्या जसं ग्रीक, शक, कुशाण, त्यानंतर हुण, हे ह्यांचे भारतावर झालेली आक्रमणं, त्यांचा भारतीय संस्कृतीवर पडलेला प्रभाव, त्यातनंच पुढे कुशाण साम्राज्याची निर्मिती आपल्याला बघायची आहे. इकडे मगधेच्याच त्या भागामध्ये गुप्त साम्राज्य, त्यानंतर या साम्राज्याच्या वेळेचं लोकजीवन कसं बदलत गेलं आधीच्या काळापेक्षा याचा अभ्यास, त्यांची राज्यव्यवस्था, हा सर्व अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. वर्धन साम्राज्य, कर्कोटक साम्राज्य, याही राजघराण्यांचा थोडाफार अभ्यास आपल्याला शॉर्टमध्ये इथे दिलेला आहे. 11व्या पाठामध्ये दक्षिण भारतातील राजसत्तांमध्ये आपण एक चोळ, पांड्य, चेर, वाकाटक, त्यानंतर चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट, सातवाहन, शिलाहार इत्यादी यादव घराणे इत्यादी राजघराण्यांची आणि त्यांच्या काळाच्या राजव्यवस्थेची, समाजव्यवस्थेची माहिती घेणार आहोत. यादव काळातच म्हणजे 14व्या शतकामध्ये दिल्लीच्या सुलतानांची आक्रमणं दक्षिणेवर सुरू झाली. खिलजी घराण्या सुलतानशाहीतल्या त्या काळातली, आणि दक्षिणेतही ही या सत्तांनी त्यांना विरोध कसा केला आणि पुढे दक्षिणेमध्ये सुद्धा
कसा शिरकाव होत गेला ह्या दिल्लीच्या सुलतानांचा, हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. तसंच या काळामध्ये स्थापत्य, साहित्य, कलेमध्ये कशी प्रगती झाली हेही थोडक्यात अभ्यासायचं आहे. 12वा पाठ आहे भारत, वायव्येकडील देश आणि चीन. भारताची वायव्य दिशा म्हणजे आजचं पाकिस्तान ज्या बाजूला आहे ती दिशा. तर ज्या काळाचा आपण अभ्यास करतो तेव्हा तर पाकिस्तान निर्माण झालेला नव्हता. पाकिस्तान निर्माण झाला, फाळणी झाली 1947ला. तर त्यावेळी हा पूर्ण भारतीय परिसरच होता. अफगाणिस्तानसुद्धा गांधार म्हणून भारतातच शामिल, भारतीय उपखंड त्याला म्हटलं जायचं. तर या भारताचे गांधार म्हणा किंवा इतर देशांशी, त्या भागातल्या सिंध प्रांत वगैरे होता, तर त्यांच्याशी कसे संबंध होते, व्यापार कसा होता, याचा अभ्यास तर आपण करणारच आहोत. सोबतच भारत आणि चीनचं व्यापारी धोरण, राजकीय संबंध, आर्थिक संबंध हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. रेशीम मार्ग जो चीनमधून चीन भारत असा करून युरोपमध्ये जायचा हा मार्ग, ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. 13व्या पाठामध्ये भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया यांच्या संबंधाचा आपण अभ्यास करणार आहोत. आग्नेय आशियातले देश म्हणजे कोणते देश, तर तुम्ही बघा म्यानमार आहे म्हणजे आजचा ब्रह्मदेश आहे, त्यानंतर थायलंड आहे, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया हे सर्व देश जे आहेत ह्या देशांशी भारताचे संबंध कसे होते, मलेशिया, इंडोनेशिया. तर थोडक्यात ह्या देशांशी प्राचीन भारताचा व्यापार संबंध, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. 14वा पाठ आहे दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहमनी राज्य. मुघल सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी दिल्लीमध्ये सुलतानशाही होती आणि या सुलतानशाहीच्या काळामध्ये जवळपास 11व्या शतकापासून तर आपण म्हणू 15व्या शतकापर्यंत सुलतानशाहीमध्ये 5 घराणी होऊन गेली. उदाहरणार्थ खिलजी आहे, लोधी आहे, तुघलक घराणे आहे. तर त्यांचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे या 5ही घराण्यांचा. त्यानंतर विजयनगरचं साम्राज्य दक्षिणेतलं, जे हरिहर आणि बुक्क या 2 भावांनी स्थापिलं होतं आणि पुढे कृष्णदेवरायांनी त्यावर सुवर्णकळस चढवलेला आपणास दिसतो. हम्पी, गुलबर्गा यांची राजधानी. तर विजयनगर साम्राज्याची माहिती, राज्यव्यवस्था, आर्थिक धोरण, व्यापार हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर बहामनी राज्य, हसन गंगू बहामनी याने हा गुलाम होता, पण पुढे याने बहामनी साम्राज्य उभारलं आणि पुढे या बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले: आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इमादशाही. तर ह्या सर्व घटनांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. व्यापार, वाणिज्य, समाजव्यवस्था, समाजजीवन, राज्यव्यवस्था या सर्व अनुषंगाने. त्यानंतर 15वा धडा आहे मुघलकालीन भारत. 1526ला बाबराने दिल्लीवर आक्रमण केलं आणि इब्राहिम लोधी या सुलतानाला हलवून त्या दिल्लीच्या सिंहासनावर तो स्वतः विराजमान झाला आणि भारतामध्ये मुघल सत्तेची सुरुवात झाली बाबरपासून. आणि तो औरंगजेब त्यानंतरही, म्हणजे आपण म्हणू शकतो की 1857चा उठाव झाला तेव्हा शेवटचा मुघल बादशाह दुसरा बहादूर शाह जफर होता. तर तिथपर्यंत आपल्याला ह्या मुघलकालीन भारताचं वर्णन किंवा अभ्यास खूप शॉर्टमध्ये या प्रकरणामध्ये करायचा आहे. या मुघल काळामधलं समाजजीवन, रूढी, परंपरा, व्यापार, उदीम, ह्या कला, स्थापत्य, साहित्य यामध्ये झालेली प्रगती, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या पाठात करायचा आहे. 16वा पाठ आहे, लास्ट चॅप्टर आहे आपल्या सिलेबसमधलं 11वीच्या आणि आपल्या मराठी माणसांच्या आवडीचं आहे, कारण स्वराज्य ते साम्राज्य. या पाठामध्ये शहाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून आपल्याला माहिती दिलेली आहे, पण प्रामुख्याने भर आहे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आणि त्यानंतर संभाजीराजे आणि पेशवे काळावर. तर या पूर्ण पाठामध्ये आपण मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य तोरणा जिंकून महाराजांनी ज्याची सुरुवात केली, त्या जवळपास 1643-44चा कालखंड आहे तो. 46-47 या 3-4 वर्षात त्यांचे जे प्रयत्न चालू होते आणि यश मिळालं तोरणा जिंकून, आणि त्यानंतर जी स्वराज्याची घोडदौड सुरू झाली आणि महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याला अधिकृत मान्यता, स्वतःच राज्याभिषेक करून घेतला 1674मध्ये. आणि इथून पुढे पेशव्यांच्या काळात हे साम्राज्य कसं झालं, पहिल्या बाजीराव पेशव्याने दिल्लीपर्यंत हे साम्राज्य वाढवलं. रघुनाथरावाने पार अटके पार झेंडे नेले. तर ह्या मराठा स्वराज्य ते साम्राज्य
अशी पूर्ण शिवशाही आणि पेशवेकाळ या पूर्ण कालखंडाची माहिती, म्हणजे जवळपास असं बघा की 1625पासनं, म्हणजे शहाजी राजांचे स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नापासून 1625पासनं ते 1800 हा असा जवळपास 150 वर्षाचा कालखंड आपल्याला या एका चॅप्टरमध्ये थोडक्यात आणि शॉर्टमध्ये व्यक्ती आणि घटना अशा अनुषंगाने अभ्यासायचा आहे. तर एकंदरीत या काळातलं समाजजीवन, व्यापार, कला, साहित्य, स्थापत्य यामधली प्रगती, महाराजांनी बांधलेले जलदुर्ग, कोड किल्ले, ज्याला आपण डोंगरी किल्ले म्हणू पर्वतांवरचे, जसं रायगड, प्रतापगड, भुईकोट किल्ले, अशा सर्व अनुषंगाने आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर एकंदरीत आपल्याला इतिहास आणि राज्यशास्त्र मिळून एकूण 26 प्रकरणं या वर्षभराच्या कालावधीमध्ये अभ्यासायचे आहेत. आणि मी सांगितल्यानुसार हे दोन्ही विषय स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सतत या पाठ्यपुस्तकांचं वाचन करणं महत्त्वाचं आहे. आणि IMP तुम्हाला यातले काढता आले पाहिजे की कशावर रिकामी जागा तयार होते, जोडी लावा कुठे तयार होते, एक वाक्याचा प्रश्न कुठे तयार होतो. अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्ही जितके जास्त काढाल तेवढंच तुम्हाला तुमची स्पर्धा परीक्षांची तयारी ही अचूक पद्धतीने होऊ शकते. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सच असतात. तर तुम्हाला मॅक्झिमम यातनं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. त्यानंतर मी जेव्हा अभ्यासक्रम घेणार आहे तेव्हा प्रत्येकाजवळ पाठ्यपुस्तक असलं पाहिजे, जेणेकरून मी जो टॉपिक आज शिकवणार आहे त्याची सूचना जर आदल्या दिवशी दिली तर तुम्ही तो टॉपिक वाचून तयार असलात तर मी जे शिकवते आहे तुम्हाला त्याची पूर्वकल्पना असल्यामुळे तुम्हाला ते लवकर कळेल. तसंच मी ज्या काही नोट्स देणार त्या तुम्हाला वहीत उतरवायच्या आहेत, महत्त्वाचे मुद्दे उतरवायचे आहेत. त्यानंतर चॅप्टर शिकवून झाल्यावर प्रकरणाच्या मागे जो काही एक स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्यायसुद्धा तुम्हाला वहीमध्ये उतरवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण या वर्षभरामध्ये ऑनलाईनच्या किंवा यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. तरी दोन्ही विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख मी तुम्हाला करून दिलेली आहे. एकंदरीत तुम्हाला कल्पना आलेली आहे की आपल्याला किती आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. अभ्यास सिलेबस जरी व्हास्ट असला तरी शिकवण्याच्या पद्धतीने आणि मेन मुद्दे जे काही तुम्हाला ज्या घटनांना महत्त्व आहे, काही वाचन करून समजणारा सिलेबस आहे, तुम्ही वाचला तरी तो तुमच्या लक्षात येईल इतका साधा सोपा आहे. आणि काही मी विश्लेषण करून तुम्हाला सांगणारच आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. कोरोना काळ असल्यामुळे आपल्याजवळ वेळ तसा कमी आहे, शाळा चालू नाही आहे, आपण प्रत्यक्ष एकमेकांशी संवाद साधून ही अध्ययनाची क्रिया करू शकत नाही आहे. त्यामुळे मला सर्व तुमच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याची गरज आहेच की तुम्ही जितकं घरी वाचन कराल, समजून घ्याल, तितकं मलासुद्धा शिकवणं तुम्हाला सोपी जाणार आहे. आणि आपला सिलेबस जो वेळेअभावी पहिलेच वेळ झालेला आहे सिलेबस सुरू करायला, हा सिलेबस आम्ही 10 जुलै ते 12 जुलैच्या तितक्यात सुरू करत असतो. मुळातच 2-2.25 महिने उशीर झालेला आहे. त्यामुळे आपल्याजवळ वेळ कमी आहे. तर आपण जर थोडंसं एकमेकांना सहकार्य केलं, जो टॉपिक वाचून समजू शकतो तो तुम्ही करून घेतला स्वतः, आणि ज्या टॉपिकला टीचिंगची खरंच गरज आहे ते मी शिकवले, तर अशा पद्धतीने आपला सिलेबस आपण लवकर पूर्ण करू शकू अशी मी अपेक्षा करते की तुमचं सहकार्य मला मिळणार. आणि इथे आपल्या अभ्यासक्रमाची ओळखही झालेली आहे. याच्या पुढचे अभ्यासक्रम आता आपण चॅप्टर वाईज आणि विषय वाईज एक धडा, समजा राज्यशास्त्राचा तर 2 इतिहासाचे धडे, अशा पद्धतीने आपण घेणार आहोत. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.